नमस्ते मित्रांनो, शुभ विवाह या मालिकेच्या होणाऱ्या 27 जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे रागिनी भूमी आणि आकाशला म्हणते की तुमच्या दोघांमुळे या घराचं गेलेलं हास्य परत आलं आहे, म्हणूनच आता तुम्ही दोघांनी सुद्धा हनीमूनसाठी जायचं आहे. तुम्ही दोघांनी आता स्वतःसाठी सुद्धा जगलं पाहिजे असं म्हणून दोघांना सुद्धा हनीमून तिकीट जे बुक केलेले असतात ते देते. त्यानंतर रागिनीच्या म्हणण्यानुसार इकडे आकाश आणि भूमी त्याच हॉटेलमध्ये जातात जे हॉटेल रागिनीने त्यांच्यासाठी बुक केलेलं असतं. त्या हॉटेलमध्ये एक झोपडी म्हणजेच टेंट या दोघांसाठी हनीमूनसाठी खूपच छान सजवलेला असतो. ती झोपडी बघून इकडे असं म्हणते की खरोखरच खूपच सुंदर आहे आकाश हे सगळं काही, मला तर हा दिवस कधीच विसरायचा नाही. त्यावेळेस आकाशसुद्धा म्हणतो हा आपल्या आयुष्यातला खूपच खास दिवस असेल असं म्हणून दोघंसुद्धा त्या टेंटमध्ये जातात आणि दोघंसुद्धा एकमेकांमध्ये प्रेमाने गुंतले जातात. त्यानंतर रागिनी त्याच्या खबऱ्याला फोन करते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता त्या टेंटला आग लावा आणि त्यांचा कायमचा बंदोबस्त करून टाक असं म्हणता क्षणी तो खबरीसुद्धा त्या झोपडीला आग लावतो आणि त्यानंतर आकाश आणि भूमी आतमध्ये मदतीसाठी ओरडत असतात. त्यानंतर आकाश म्हणतो आहे का कोणी इथे, मॅनेजर असं ओरडायला लागतो. आता कशाप्रकारे आकाश आणि भूमी या सगळ्या घटनेतून स्वतःची सुखरूप सुटका करणार, अग्नीमधून स्वतःची सुखरूप सुटका करणार आणि रागिनीला चांगलाच धडा शिकवणार हे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग आहे. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.